हॅलो फ्रेंड्स, सुप्रियाज किचनमध्ये आपले स्वागत आहे। महाशिवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आज आपण महाशिवरात्री स्पेशल उपवासाचे आलू पराठे कसे बनवायचे ते बघणार आहोत। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आलू पराठ्यासाठी लागणारे साहित्य बघूया। एक वाटी साबुदाणे घेतलेले आहेत, 10 ते 12 मिरच्या, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून मी बारीक वाटून घेतलेले आहेत, चवीप्रमाणे मीठ आणि 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत। कढईमध्ये आपण साबुदाणे भाजून घेऊया। अगदी 2 ते 3 मिनिट आपण ह्याला कढईमध्ये भाजून घ्यायचं, म्हणजे पटकन ते बारीक होतात मिक्सरला, म्हणून आपण ही प्रोसिजर करायची इथे। 2 मिनिटं झालेले आहेत, आपले साबुदाणे पण छान गरम झालेले आहेत। आता आपण गॅस बंद करूया आणि हे एका प्लेटमध्ये थंड करून घेऊया। थंड झालेले साबुदाणे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। एका बाउलमध्ये आपण चाळून घेऊया। बघा, थोडंसं जाडसर राहिलेलं आहे, ते पुन्हा बारीक करून आपण चाळून घ्यायचं, किंवा असंच हवं तेवढं तुम्हाला पीठ आपण घेऊ शकतो। पीठ आपल्याला पुरेसं झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये हे बटाटे किसून घेऊया। इथे मी एकच बटाटा किसून घेतलाय। आता आपण ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मिरची घालू, तुम्हाला जेवढी हवी तेवढी, तिखट जसं आवडतं त्या हिशोबाने, आणि चवीप्रमाणे मीठ। मिरचीमध्ये मीठ ऑलरेडी घातलेलं आहे, त्यामुळे थोडंसंच मीठ घालते। आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। बघा, आपला छान गोळा तयार झालेला आहे। त्याच्यामध्ये पाणी वगैरे घालायची काही गरज लागत नाही। आता ह्याचे आपण पराठे लाटून घेऊया। असा छोटा गोळा तयार करून घेऊया आणि तो छान लाटून घेऊया। थोडंसं त्याला पीठ लावायचं, म्हणजे व्यवस्थित लाटलं जातं। पराठा लाटून झालेला आहे, पण साईडने तो चिरटलेला आहे, कारण की हे पीठ जास्त चिकट नसतं, त्यामुळे। आता आपण एक वाटी किंवा प्लेट घेऊन त्याला एक छानसा आकार देऊया। बघा, हे साईडचं सगळं काढून घेऊया। मस्त आपला पराठा तयार झालाय। आता आपण त्यावरती छान ह्याला भाजून घेऊया। पलटी मारून आपण ह्याला तेल किंवा तूप, तुम्हाला जे आवडत असेल ते त्याला लावायचं। अशा प्रकारे आपण सर्व पराठे तयार करून घेऊया। आलू पराठे आपले तयार झालेले आहेत। आता आपण त्याच्यावर लागणाऱ्या दह्याला छान तडका देऊया। थोडंसं तेल घालूया आणि हिरवी मिरची घालूया। मिरची छान भाजली, गॅस कमी करूया आणि अगदी थोडीशी लाल मिरची पावडर आपण त्याच्यामध्ये घालून लगेच हा तडका आपण दह्यामध्ये घालू। त्याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ घालूया आणि चिमूटभर साखर घालूया। आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मस्त आपला तडका दही सुद्धा तयार झालेला आहे आणि आलू पराठे सुद्धा तयार झालेले आहेत। तुम्ही सुद्धा या महाशिवरात्रीला अशा प्रकारे उपवासाचे आलू पराठे करून महाशिवरात्री साजरी करा। हे बघा, हे आलू पराठे अगदी लुसलुशीत मस्त मऊ असं असे तयार होतात। तुम्ही सुद्धा नक्की करा, चवीला सुद्धा खूप छान लागतात।
तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.